नमस्कार मित्रांनो, मी संतोष मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला हा संडे गार्डन ओव्हरव्ह्यू आहे आणि त्यामध्ये आपण आपली बाल्कनी आणि टेरेस या दोन्ही ठिकाणचे जे प्लांट्स आहेत, जे रोपं आहेत, त्या दोन्हींना आपण या आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे बघा. आणि उन्हाळा खूप वाढत आहे, तरीही आपण या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या बाल्कनीमध्ये हिरवळ कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो आणि कोणती रोपं आहेत जी की आपल्या बाल्कनीमध्ये आपण सावलीमध्ये वाढवू शकतो, ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी रोपं आहेत जी बाल्कनीमध्ये माझ्या दिसत आहेत तुम्हाला, ती सगळी सेमी शेडेड रोपं आहेत, ज्यांना की आपण डायरेक्ट उन्हामध्ये ठेवत नाही आहोत. आणि माझ्या बाल्कनीमध्ये फक्त सकाळच्या वेळेचं ऊन येत आहे. त्यानंतर आपण चिमण्यांसाठी बनवलेलं बर्ड हाऊस आहे, याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो. त्यानंतर आपली ही जी मनी प्लांटची रोपं आहेत हँगिंग बास्केटमध्ये. त्यानंतर ह्या बाजूला सिंगोनियमची रोपं आहेत. सोबतच आपला हा जुना मनी प्लांट आहे, रेग्युलर व्हरायटी, ग्रीन व्हरायटीवाला. आणि माझ्या मुलासाठी बांधलेला हा झुला आहे बाल्कनीमध्ये. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे वॉल डेकोरेशन केलेलं आहे. तर पुढे ही आपली टेरेसवरची रोपं आहेत बघा, ज्यामध्ये हे रांजाईचं रोपं आहे, आपलं पोर्चुलाका आहे, कुंद्याचे रोपं आहेत. पण आता काय झालेलं आहे मित्रांनो, ऊन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे मी ही सगळी झाडं अशी जवळजवळ ठेवलेली आहेत. आणि टेरेसवरती मी पूर्ण टेरेस भरून ग्रीन नेट लावलेलं आहे. हे मधुमालतीचं रोप आहे. आपला हा देशी गुलाब आहे, यावरती फ्लॉवरिंग होत आहे बघा. त्यानंतर पुढे जे आहे ती आपली ही डायन्थसची रोपं आहेत बघा. ही हिवाळ्यामध्ये आणलेली रोपं आहेत, ती अजूनही फ्लॉवरिंग देत आहेत. याला आपण उन्हाळ्यामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आपण याला पावसाळ्यामध्ये डिवाईड करून यापासून नवीन रोपं तयार करणार आहोत. तेही आपण पुढे याचा व्हिडिओ बघणार आहोत. तर ही जी सगळी रोपं आहेत मी पूर्णपणे ग्रीन नेट शेडमध्ये ठेवलेली आहेत. त्यानंतर ही आपली जास्वंदाची रोपं आहेत, त्यांनाही आपण शेडमध्ये ठेवलेलं आहे, कारण ऊन खूप तापत आहे. त्यामुळे टेरेस जो आहे, टेरेसचा फ्लोअर जो आहे तो खूप गरम होतो आहे. त्यामुळे ह्या रोपांना झळा लागून ही रोपं खराब होत आहेत बघा. पुढे जे आहे आपलं ते ॲमेरिलिस लिलीचं रोप आहे, त्याला तिसऱ्यांदा ह्या सीझनमधलं फ्लॉवरिंग होत आहे, कारण त्या कुंडीमध्ये वेगवेगळी अशी कंद तयार झालेली आहेत आणि त्यातून नवीन नवीन कळ्या येत आहेत बघा. हे आपलं टँगल हार्टचं रोप आहे, हँगिंग बास्केटमध्ये लावलेलं. तुम्ही बघू शकताय ग्रीन नेटमध्ये कसं छान वाढत आहे. स्पायडर प्लांटचे हँगिंग बास्केट आहे. त्यानंतर पुढे आपलं हे आहे बेबी सनरोजचं रोप. हे ग्रीन नेटमध्ये असल्यामुळे यावरती फ्लॉवरिंग होत नाही आहे मित्रांनो, पण ग्रीन नेट खाली असल्यामुळे ते हिरवेगार रोप दिसत आहे. त्यानंतर ही काही परमनंट रोपं आहेत, त्यामध्ये आपलं जुईचं रोप आहे. हे बघा, हे जुईचं रोप आहे. तसंच त्यानंतर पुढे ही जी काही रोपं दिसत आहेत, ही पुदिना आहे. आपण त्याला हँगिंग बास्केटमध्ये लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर ही फुलबक्षी आहे बघा, ज्याला की आपण संध्याराणही म्हणतो. हे संध्याकाळी फुलणारी फुले आहेत आणि हे बीपासून तयार केलेलं रोप आहे बघा. त्यानंतर आपली ही जास्वंदाची रोपं आहेत, यांनाही मी पूर्णपणे नेट शेडमध्ये ठेवलेलं आहे, कारण ऊन खूप आहे बघा. त्यामुळे रोपांची कंडिशन खूप ऊन असल्यामुळे रोपं थोडेसे वाढीला प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे मी पूर्णपणे शेड नेटमध्ये ठेवलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता यावरती हळूहळू फ्लॉवरिंग चालूच आहे, पण फुलांचा आकार लहान झालेला आहे उन्हामुळे, त्यामुळे आपण याला ग्रीन नेटमध्ये ठेवलेलं आहे. पुढे हे आपलं ऑरेंज कलरचं मल्टीपेटलवालं. त्यानंतर आपलं हे मोरपंखीचं रोप आहे टेरेसवरती, त्यामध्ये आपण काही कटिंगही लावलेले आहेत. हे अशा पद्धतीने मी पूर्ण ग्रीन नेट लावलेली आहे बघा. आणि पूर्णपणे हे आपलं रोपं जी आहेत ती पूर्णपणे ग्रीन नेटमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता मी स्पायडर प्लांटचं एक तोरण बनवलेलं आहे, तेही आपल्या टेरेस गार्डनमध्ये आहे. हे आपल्या पोर्चुलाका आहेत, ग्रीन नेट शेडमध्येच लावलेले आहेत. हे आपल्या सदाफुलीची रोपं आहेत, यावरती फक्त सकाळचं ऊन येत आहे आणि दुपारच्या नंतर साधारणतः 5च्या नंतर जो दिवस मावळते वेळेचा ऊन असतं तेही यावरती येत आहे बघा. फक्त दुपारचं कडक ऊन आहे, ते यावरती पडत नाही बघा.